नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीची जाहिरात येणारच आहे। या संदर्भात इंटरनल काय काय प्रोसेस घडत आहे थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो। आणि याच्यानंतर ही जाहिरात येण्याबाबत काय काय अपडेट आहे ते तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार। त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता आपण समजून घेऊया वनसेवक आणि वनरक्षक याबद्दल बऱ्याच मुलांच्या कमेंट आहे, पण सध्या तरी वनरक्षक या पदाची जाहिरात देण्याची प्रोसेस चालू आहे। मग आता आपण समजून घेऊया जाहिरात देण्याबाबत माहिती पत्रक गेलं तर कुठून कुठे गेलं, इंटरनल माहिती पत्रक कुणी पाठवलं, कुणाला पाठवलं, कोणत्या जागा भरल्या जाणार नाहीत ते पण त्यांनी सांगितलंय, आणि किती जागांसाठी येऊ शकते जाहिरात हे पण थोडक्यात समजून घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीने 2023 मध्ये वनरक्षक पदासाठी मोठी जाहिरात होती। त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट बॅच लॉन्च केली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला। बरेचसे विद्यार्थी सिलेक्टेड पण आहे। सो तुमच्यासाठी परत एकदा संधी आहे वनरक्षक होण्याची। जाहिरात मोठी आहे, आतापासून तयारी लागा। काही विद्यार्थी म्हणू शकतात की सर अजून ऍडच नाही, तुम्ही कशाला सांगतात आम्हाला। सो विद्यार्थी मित्रांनो, झोपेचं सोंग घेऊ नका, गोधडी उडून झोपू नका, जागे वाहन तयारी करा, कारण महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी तयारीला लागलेले आहे। त्यांच्या पुढे जायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अभ्यासाला सुरुवात करावी लागेल आणि मार्गदर्शकाची गरज असेल तर आमची टीम रेडी आहे। तुम्हाला रेकॉर्ड बॅच आम्ही आता घेऊन आलोय। ही बॅच मला 50% ऑफ मध्ये सध्या 1299 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे। ज्या बॅच मध्ये अनलिमिटेड व्हिडिओ व्ह्यूज असणार आहे, अभ्यासक्रमानुसार तुम्हाला इथे पूर्ण बॅच देण्यात आलेली आहे। मोफत PYQ आणि सिलेबस अनालिसिस असणार आहे, पीपीटी नोट्स आणि एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। सो लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा, कालच मी तुम्हाला एक व्हिडिओ घेतला होता। 11 एप्रिल 2025 शुक्रवारी रोजी ही बातमी आली होती दिव्य मराठी न्यूजपेपर मध्ये। याच्या अगोदर सुद्धा डिसेंबर 2024 ला आपण बातमी आली होती की वनरक्षकाची जागा नियुक्तीसाठी जाहिरात देण्यासाठी किंवा रिक्त संख्या किती आहे या संदर्भात प्रोसेस चालू झालेली आहे। सो ही जाहिरात येणं अपेक्षित आहे, फक्त डिले होत चाललेला आहे। आता नवीन माहिती अशी आहे, हे एक परिपत्रक आहे बघा, अमरावती डिव्हिजनचं परिपत्रक आहे, मेळघाटला गेलेलं परिपत्रक आहे। 8 एप्रिल 2025 आहे। मी तुम्हाला दिसत नसेल ते लिहून ठेवतो। 8 एप्रिल 2025 परिपत्रक आहे। हे जे परिपत्रक आहे कोणी पाठवलंय, कुणाला पाठवलंय? प्रति उपवन संरक्षक सिपला गुगामल साठी हे गेलेलं, गुगामल जो प्रकल्प आहे त्यासाठी गेलेलं परिपत्रक आहे। कोणी पाठवलंय? तर कार्यालय अधीक्षक वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी पाठवलंय। आता हा मॅटर काय आहे थोडक्यात तुम्हाला इथे दिसत नसेल तर मी टाईप करून आणलं, इथे तुम्हाला मी दाखवतो बघा। सिपना गुगामल अकोट विभागीय वनाधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा यांना गेलेला हा हे परिपत्रक आहे। परिपत्रकाचा विषय काय आहे? विषय आहे वनरक्षक सरळ सेवा भरती 2025। आता बघा, सरळ इथे विषय त्यांनी दिलाय वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 राबवण्याची आहे। वन संरक्षक प्रादेशिक अमरावती यांचे कक्ष 8 आस्थापना 28/3/2025 परिपत्रकाचा रेफरन्स त्यांनी घेतलाय आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा, विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता हा मुद्दा बघा, जाहिरात देण्याचे प्रस्तावित आहे। म्हणजे जाहिरात द्यायची, जाहिरात येणार आहे, हाच या परिपत्रकाचा अर्थ होतो। पुढे काय सांगितलंय? परंतु सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाचे काय आरक्षणाचे बाबतीत ज्यामध्ये वन विभागातील कुणाचा समावेश आहे? वनरक्षकाचा समावेश आहे। प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे, त्यामुळे सद्यस्थितीत पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील, आता बिगर पेसा म्हणजे अनुसूचित म्हणजे पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत कळवले आहे। आता लक्षात घ्या की इथे त्यांनी सांगितलंय की जे अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाचे जे आहे अनुसूचित जागा आहेत त्या किंवा अनुसूचित क्षेत्र आहेत ते, त्या ठिकाणचे जे पेसाचे उमेदवार आहे म्हणजे त्याला आपण अनुसूचित जमाती म्हणतो, त्यांच्या जागा भरण्यासंदर्भात कोर्टामध्ये केस चालू आहे, त्यामुळे त्या जागा भरता येणार नाही। मात्र त्या जागा सोडून ज्याला इथे सांगितलं बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्या जागा सोडून उरलेल्या जागांचा अहवाल देण्याबाबत हे परिपत्रक गेलेलं आहे। सो पेसा क्षेत्र सोडलं म्हणजे अनुसूचित ज्या प्रवर्ग आहे तो सोडला तर बाकी ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्याची प्रोसेस चालू आहे असं मी इथे सांगितलेलं आहे।
त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ कार्यालय कार्यरत सरळ सेवा बिगर अनुचित क्षेत्रातील संरक्षण दल STPF म्हणतो आपण त्याला व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती यासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रात भरून त्वरित या कार्यालयास सादर करावी यास प्राधान्य द्यावे हे सांगितले 8 एप्रिलला। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशी काही पदं आहेत की जे बिगर पेसाची आहे आणि ज्या ठिकाणी काही पदं वनरक्षक म्हणून ते कदाचित नियुक्त केली पण कशावरती मानधन तत्वावरती असेल ती पण आम्हाला यादी द्या आणि किती रिक्त पदसंख्या वनरक्षकाच्या आहे त्या पण आम्हाला सांगा असं या परिपत्रका माध्यमातून गेलेलं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो हे सांगण्याचा उद्देश हा आहे की इंटरनल प्रोसेस चालू आहे। हा व्हिडिओ घेण्याचा प्रोसेस हा आहे की तुम्हाला मी जागा करतोय तुम्हाला मी सांगतोय की कुणाच्या भरवशावर कोणी काय सांगते माहित नाही अजून ऍडच नाहीये कशाला अभ्यास करायचा वगैरे लक्षात घ्या अभ्यास तुमचा वाया जात नाही। सो जे विद्यार्थी असं सांगतात ते ऑलरेडी हिडनली अभ्यास करत असतात आणि बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रातले अभ्यासाला लागलेले आहे। सो कुणाच्या बोलण्यावरती भरोसा न ठेवता तुम्हाला जर वनरक्षक किंवा आगामी ह्या सरळ सेवेतनं पद पाहिजे असेल तर अभ्यासाला लागा। तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे बाकी काय करतात त्यापेक्षा अभ्यास करायचा वाया जाणार नाही। नाहीतर मग आता ऍड आली 2 महिन्यात तुम्हाला तयारी करायची होईल का तयारी सर आमचं असं आहे आमचं तसं आहे एवढे विषय आहेत माझी काहीच तयारी नाही सुरुवात करतो होणार नाही। सो आतापासून तयारी लागा येणाऱ्या या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्सली एक्झाम जर दिली तुमचा काय म्हणूया आपण स्कोर चांगला आता वाढत असेल कुठे तुम्ही वीक आहात कोणत्या सब्जेक्ट मध्ये वीक आहात सब्जेक्ट मधल्या कोणत्या टॉपिक मध्ये वीक आहात याची व्यवस्थित प्लॅनिंग आतापासून जर केली प्रॉपर स्टडी स्टडी करताना 4च विषय तुम्हाला अभ्यासायचे आहे। म्हणजे तुम्हाला बघा हे जे पद आहे ते वनरक्षकचं गट क पद आहे आणि ह्या पदाला जवळपास 32,000 सॅलरी तुम्हाला मिळणार आहे। ही मागची जाहिरात होती 2138 ची आता जर जागा बघितल्या तर जागा जवळपास 12,991 रिक्त आहे त्यापैकी ऍटलीस्ट 10,000 जागांची ऍड येणं अपेक्षित आहे। पात्रता फक्त 12वीचा विद्यार्थी आहे। परीक्षेचे टप्पे तुम्हाला माहिती आहे 4 टप्प्यामध्ये परीक्षा आहे। पहिली टप्पा तुमचा लेखी परीक्षा होते ज्याला 120 मार्क आहेत 120 मार्क आहे। दुसरा टप्पा तुमचा DV असेल तिसरा टप्पा तुमचा फिजिकल असेल म्हणजे शारीरिक चाचणी असेल आणि चौथा टप्पा तुमची रनिंग असेल। रनिंग मध्ये तुम्हाला इथे मार्क ठेवलेत बघा 80 मार्क ठेवले इथे अशी टोटल 200 मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे। सो तुम्हाला आतापासून ग्राउंडची पण तयारी म्हणजे रनिंगची तयारी चालू ठेवा अचानक रनिंग करता येत नाही चांगले फिजिकल फिटनेस चांगली गोष्ट आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 120 मार्कांसाठी 4 विषय अभ्यासायचे आहे कोणकोणते आहे मराठी आहे इंग्लिश आहे मॅथ आणि रिझनिंग आहे GK आणि GS आहे। प्रत्येकी 15 प्रश्न 2-2 मार्काला येणार आहे म्हणजे हे 120 मार्कांसाठी येणार आहे बघा 120 मार्कांसाठी तयारीत राहा। या संदर्भात परीक्षा कोण घेणार आहे तर जवळपास TCS ही परीक्षा घेणार आहे जवळपास TCSच घेणार आहे करार ऑलरेडी झालेले आहेत। तो त्यासाठी तयारीत राहा आणि तयारीसाठी तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर इग्नाइट अकॅडमीची ही रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे ज्या बॅच मध्ये सगळं तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल आहे। बॅच मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। बॅचची फी तुम्हाला 1,299 प्लस GST आता घेतली तर ही ऑफर मध्ये यासाठी तुम्हाला काय करायचं इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। काही शंका असेल तर खाली नंबर दिलाय 8888 99 61 16 ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता। अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद।